हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज आहे रामनवमी. तर आज सुट्टी होती, त्याच्यामुळे आज आम्ही फैजपूरला चालले. जरा काम आहे फैजपूरला, ते इंडियन गॅसचं. त्याच्यामुळे सिलेंडर भरून आणायचं आहे, कारण इंडियनचं सिलेंडर कमी आहे का इथे. त्याच्यासाठी आम्ही फैजपूरला चाललो आहे. आता इकडे वाड्यात आलो होतं आधी, पहिला पाणी पाजून नव्हतं, त्यासाठी वाड्यातून आता चाललं आहे फैजपूरला. तर फैजपूरला अजून 2-3 कामं आहे. ते 2-3 कामं करून आम्ही फैजपूरून थोड्या वेळात निघू. हे आपले मित्रमंडळी बसलेले आहे आपल्या नवनगरजवळ. आम्ही आता सगळे जाऊ मंदिरामध्ये. आमच्या मंदिरामध्ये राहतो रामनवमीचा कार्यक्रम, रामनवमीचा रामजन्मोत्सव राहतो आमच्या मंदिरात. आम्ही आता इथून मंदिरात जातो आहे. आम्ही फैजपूरला गेलो होतो आधी, मग फैजपूरहून इथं आलो मंदिरामध्ये. अरे परागदादा आलेले आहे आमच्या घरी. परागदादा आमच्या नाशिकला असतात. नाही रे, नाशिकवाल्या मुंबई. अरे मुंबई बँगलोर मुंबईला फिरत राहतात. आधी फिरस्ती ड्युटी चालू राहते. मनानं टाके धीऱ्या. संध्याकाळच्या 6:15 आमच्या राम मंदिराचा कार्यक्रम झालेला आहे. तर आमचं राम मंदिर खूप जुना इतिहास आहे आमच्या गावातल्या राम मंदिराचा. आपले अहिल्याबाई होळकर यांच्या काळातलं मंदिर, त्यांनी बांधलेलं मंदिर आहे आमच्या गावातलं. खूप जुना मंदिर, पण खूप छान आहे. तर तिथला कार्यक्रम आता झाला आहे. उद्याच्या दिवशी आपला ब्लॉग पडेल हा 27ला संध्याकाळी, म्हणजे 27 तारखेला. गावात पंगत आहे रामनवमीची. सर्व गावाकडून देणगी वगैरे गहू जमा करून सगळं व्यवस्था केलेली आहे आपल्या कार्यकर्त्यांनी. महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे सर्व गावकऱ्यांनी मिळून. सगळं गावातले मित्रमंडळी सगळे आम्ही दर्शनाला परत राम मंदिरात जातो. चांगला बसला होता आधी. हा घे आता चाललाय मला घिसन दूध द्याले. याला बी काही रिकामा मी बसेल चांगला नाही वाटत. हां मग काही आम्ही रिकामी बसेल. आता 1 दिवसाची सुट्टी भेटते आम्हाला. 1 दिवसाची सुट्टी भेटणार. त्या बाबा पाहताय समोरून, सगळे पाहताय तुला समोरून. चल तू कर, तू बी खरंच बाहेर चाललंय का? हो जेवण आले इतक्या लवकर, इतकं उशिरा? अरे त्या शेतात जायला होते. आपले मित्र इकडे बसलेले आहे. आम्ही 2 जण जात आहे बाहेर जेवणाला. काय जेवल्या? अरे अब्बा डिकला नाही तो. मित्रांनो, आम्ही जात आहे जरा जेवणाला बाहेर. तर चला आम्ही भेटतो तुम्हाला रात्री. हा तू गोळ्या गाळ्या लाव फक्त त्याला. मित्रांनो, हे आम्हाला आहे ना 20 रुपयाची बाटली आणायला लावली ना. आता हे म्हणताय आमची हे बाटली भरीसन आणली. सांगा बरं तुम्ही काय करा. यानं सांगाल तर मला, यानं फोन लावाल तर यानं ना अभि अरे तो काय राहता. मग त्याच्यामुळे मी व्हिडिओ करत नाही. तर आता तुम्ही सांगा, आमचे 20 रुपये गेले. याच्यातून आम्हाला कोणातून तरी 20 रुपये जमा करणे पडतील. 20 रुपये नाही, 20 रुपयात 2 वडापाव खाईन मी. 10,000 रुपये आले. कसं काय घेते? नाही आता नाही. 20 रुपये नाही, 20 रुपये पाहिजे. पाटील बाबा महाजनला 20 रुपये द्यायला लावते. महाजन मारवर होता रे. अरे जमीनदार आहे ते. आणून ते आणतो आपलं केळीच्या घराला आता एकदम फोटो काढतो, पण त्याला माहिती नाही काय सोडतात. केळीच्या घराला फोटो हात लावून फोटो काढताना माणूस, आणि त्याला काय मटेरियल सोडता याला माहिती नाही. मजा येते. हो अरे बाप्पा कौशलची तर कोट झालं काय. तर आम्ही आता जेवण करून बाहेर गेलो होतो जेवण करायला. आम्ही आता इथं वाट्यावर आले आहे, म्हणून जरा मित्रांची मजा केली. काही 20 रुपयाचा आपल्याला काही आम्ही आणली ते कामाची नशीब. काय जेवण केलं मग किरण आज? खाल्ले काजूकरी. काजूकरी ना रे. त्याला काय डोका आहे तो काय. फ्रस्ट्रेशन निघताय. फ्रस्ट्रेशन गाडी पंक्चर झालेली आहे. भाऊची गाडी पंक्चर झालेली आहे. फ्रस्ट्रेशन निघतं आहे. कारण किरणा गाडी पंक्चर झाली. हो आमच्या मित्राची गाडी पंक्चर झालेली आहे. तर मित्रांवर राग काढून फ्रस्ट्रेशन काढतोय. हे बाजू आला हसतोय. पैसे द्यायला पडणार माझी गाडी पंक्चर झाली. पैसे? अरे दूध उत्पादक आहे तू, आणि तू मला पैसे मागतोय. गुन्हा केला मी ना. अरे मग पैसे का मागतोय तू?
हा ना 20 विसले थंडी तू 20 रुपयाची 20 रुपयाची तू थोडीसा मग सांगते सर्वेला म्हणण्याची काय बोलला असं तुले त्याला नेना पडीन म्हणे सुना सावगळा तुले का बरं सभ्य का बर सुना सावकडा का बर साक्या माय मांडी तुझी का सुना सावकडा चाल साक्या करतोय पुरा करतोय बाप्पा हो हे पाय होय आता तू जास्त म्हणतोय की तो साक्या म्हणतोय सुना सावकडा तर हे कॉलेजच्या समोरच्या हॉटेलवर जाताना हुशारा मारता ना हा फुकटात हुशारा मारतो याला त्याला तरी जातो रिकामे साला काय माहिती बाप्पा घेतला तुला काट्रो अरे बरा उलट मला काही माहिती नाही आहे मला काही माहिती असतं ना. इथला तुला पळाई करताय आणि पोल्युशन करताय घेणे हा झाला मशिवानी माटी उडवतो